Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. महायुतीच्या जागेचा तिढा अखेर सुटलेला आहे. हेमंत गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे. हेमंत गोडसे स्वतः आपल्यासोबत आहेत. खूप खूप अभिनंदन. आपलं खरं तर खूप मोठा संघर्ष आपण तिकिटासाठी या ठिकाणी आपल्याला करावा लागला. पहिली प्रतिक्रिया काय आपली? आपल्याला तिकीट जाहीर झालं. जय श्रीराम प्रथमतः. आणि निश्चित मला असं वाटतं का महायुतीच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांनी मग त्या ठिकाणी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा यांचे, आमचे पालकमंत्री दादाजी भुसे, अशा सर्वांचंच मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि त्यांनी जी काही विश्वासार्हता माझ्यावरती या ठिकाणी उमेदवार म्हणून दिलेली, तर निश्चितच आपण त्यांची विश्वासार्हता जोपासण्यासाठी निश्चित एक प्रामाणिकपणे जे काही कामं केलेले आहेत, जे काही राज्य शासनाने कामं केले, जे काही केंद्र शासनाने कामं केलेत, तर निश्चित मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान होण्यासाठी संपूर्ण निश्चित नाशिककर देखील मोठ्या संख्येने त्या ठिकाणी मतदान देतील असा आपल्याला विश्वास. खूप दिवस झालेले आहेत. खरं तर वेळ कमी मिळतोय हे अगदी जरी खरं असलं तरी आता येणाऱ्या दिवसांमध्ये कशी यंत्रणा असणार आहे? मला असं वाटतं का वेळ जरी कमी असला परंतु एक महिन्याभरामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या सर्वच प्रसारमाध्यमांनी आपलं जे नाव आहे हे घराघरापर्यंत पोहोचवलं आहे. आणि म्हणून त्यासाठी निश्चित त्याचा फायदा, म्हणजे आजही आपण कुठं गेलो तर निश्चित जनता विचारते की आपलं उमेदवारी झाली का नाही. त्याचा अर्थ आहे की आपण लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे. आता कामं पोहोचवण्याचा विषय आहे तो आपण प्रचार यंत्रणेच्या माध्यमातून जनतेपर्यंत आपले कामं पोहोचू. आणि संघटना निश्चित संघटनेचं काम या ठिकाणी चांगल्या प्रकारे करून निश्चित पूर्ण ताकदीने या ठिकाणी महायुतीच्या समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते अतिशय जोमाने या ठिकाणी काम करतात. 3 पक्षाचे जे पदाधिकारी आहेत, नेते आहेत, त्यांना थोडंसं विश्वासात घेऊन त्यांना या ठिकाणी आपण भेटणार आहात का? काय नेमकं समजूत काढण्याचा प्रयत्न? निश्चित आपण तर भेटणारच आहोत, परंतु आमचे सर्वच वरिष्ठ नेते या ठिकाणी सर्वांना सोबत घेऊन, सर्वांना विश्वासात घेऊन निश्चित यापुढे काम करतील. अत्यंत उत्साहात खरं तर या ठिकाणी सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत. आपण बघतोय की या ठिकाणी हेमंत गोडसे जे आहेत त्यांना या ठिकाणी उमेदवारी जाहीर झालेली आहे. अजय बोरस्ते आहेत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजयदादा गोडसे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. काय प्रतिक्रिया? उत्साहाचं वातावरण. खरं तर आपण देखील, आपल्या देखील नावाची मध्ये चर्चा होती. नाही, नावाची चर्चा असू शकते, प्रत्येकजण इच्छुक असू शकतो, परंतु शिवसेनेत इच्छुक हे फक्त उमेदवारीपुरता असतो. त्यानंतर आता आमचे उमेदवार फक्त आणि फक्त धनुष्यबाण. आपण बघाल की हा मतदारसंघ हा शिवसेनेला मानणार आहे, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना मानणार आहे. आणि ह्या वेळेस हेमंतप्पा गोडसे हे विजयाची हॅट्रिक करतील, लीड मतांनी ते निवडून येतील. आणि महायुतीचं आपल्याला कल्पना आहे, कालही महायुतीचे सर्व ज्येष्ठ नेते गिरीश भाऊ असतील, बावनकुळे साहेब असतील, इव्हन छगन भुजबळ साहेब असतील, ह्या सगळ्यांनी वेगवेगळ्या मिटिंगा घेतल्या आणि एक वेगळं वातावरण निर्माण झालं आहे. आपण बघतोय की या ठिकाणी सगळेजण जे आहेत ते उपस्थित आहेत आणि उत्साहाचं वातावरण. कॅमेरा पर्सन आकाश येवलेचं मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी. Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne.